कांतारा 1 हा चित्रपट म्हणजे एकदम व्हिज्युअल फेस्टिवल आहे. डोळ्यांना, कानांना आणि आत्म्याला फुल ट्रीट मिळते. ऋषभ शेट्टी परत एकदा म्हणतो की देव पण आपलाच आणि जंगल पण आपलंच. आणि खरंच काय दमदार परफॉर्मन्स दिलाय त्याने. चित्रपटाची सुरुवात होते त्या जुन्या काळात 4थ्या शतकात. म्हणजेच बापरे, इतका भव्य सेटअप की थिएटरमध्ये बसलेले आपणही त्या जगात हरवून जातो. प्रत्येक सीन इतका रिअल वाटतो की चांदण्याच्या प्रकाशात आणि धुरकट वातावरणात खरोखरच देव फिरताय असं भासतं. रुक्मिणी वसंत हिचं काम सुद्धा जबरदस्त आहे. ती फक्त सुंदर नाही, पण तिच्या डोळ्यात एक राजेशाही राग, शांतता दोन्ही जाणवतात. सिनेमाचं VFX, बॅकग्राऊंड म्युझिक थिएटरमध्ये लिटरली अंगावर काटे उभे करतात. ही कथा थोडी स्लो वाटते आणि संवादात थोडं ओझं जाणवतं. पण जसा क्लायमॅक्स सुरू होतो ना, तसं सगळं विसरायला होतं. क्लायमॅक्स म्हणजे थेट देवाचं दर्शन. डोळे पाणावतात आणि अंगावर रोमांच येतो. एकंदरीत सांगायचं तर कांतारा चॅप्टर 1 हा सिनेमा नाही, तो अनुभव आहे. जर तुम्ही अजूनही पाहिला नसेल तर लवकर जा आणि थिएटरमध्ये बघा, कारण हा स्क्रीनवर अनुभवायचा सिनेमा आहे. माझ्या रेटिंग अनुसार 4.5 5 स्टार्स पक्के. आणि ऋषभ शेट्टीसाठी तर आपण हा मूवी नक्कीच बघायला हवा. तुम्ही हा मूवी पाहिला का आणि त्याचे रिव्ह्यूज तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा.